नमस्कार. आपण पाहता अॅनालायझर आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा गप्पा मारायला येतात उदय निरगुडकर. आता या गप्पा मुंबई संबंधातल्या मारणार आहोत आणि उदय निरगुडकर सोबत का हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्याचं कारण सांगतो. आधी ज्या डॉक्टरला दाखवलंय ना त्याच डॉक्टरकडून उपचार करून घ्यायचे असतात. याआधी आम्ही म्हणजे मी उदय निरगुडकर सर आणि प्रभाकर सूर्यवंशी यांनी मुंबईचे भाजप अध्यक्ष यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारून भाजप मुंबईला कसं पुढे नेणार आहे हे विचारलं होतं. त्यांनी अर्थात त्याची उत्तरं दिली होती. यात उदय निरगुडकर सरांचे दोन प्रश्न मला खूप महत्वाचे वाटले. एक, बदललंय बदललंय म्हणजे काय, व्यवस्था तर तीच आहे, अधिकारी तेच आहेत, काम तेच लोक करणार आहेत असं ते म्हणाले होते. त्यावर आम्ही बदलू असं उत्तरही त्यांनी दिलं होतं आणि त्याचं कौतुकही आम्ही केलं होतं. पण नुकताच मुंबईत पाऊस झाला आणि या पावसात मुंबई मनपाची पूर्वीची स्थिती मागील पानावरून पुढे चालू अशी राहिली. मग मुंबईत काय करायचंय, कसं झालं पाहिजे हे सगळं कुठेतरी जाणून घेतलं पाहिजे. म्हणूनच त्यासाठी डॉक्टर उदय निरगुडकरांच्या सोबत आपण बोलणार आहोत. अर्थात आमचं बोलणं हे अरण्यरुदन ठरू नये एवढी माफक अपेक्षा आहे, कारण हीच ती सगळी मंडळी आहेत ज्यांनी त्याच भाजपच्या विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत. म्हणून त्याच भाजपला आता काम करण्यासाठी सांगताना काही गोष्टी जाणीवपूर्वक सांगणं आवश्यक आहे. त्यासाठीच या गप्पा आहेत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. अगदी योग्य अशी प्रस्तावना तुम्ही केलेली आहेत, कारण अमित साटम यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी फार आश्वासक अशी उत्तरं दिलेली होती. परंतु 20 मिलीमीटर पाऊस झाला फक्त, आणि त्या 20 मिलीमीटर पावसामध्ये मुंबईची एक प्रकारे दाणादाण उडाली पाहिजे. अर्थात अंधेरी सबवे म्हणजे काही संपूर्ण मुंबई नाही हे जरी आपण मान्य केलं तरी इतर अनेक ठिकाणी आम्हाला मुंबईची दाणादाण उडालेली दिसली. अनेक ठिकाणी मुंबईच्या अ, अ, या सगळ्याचेच प्रश्न, नागरी सुविधांचे प्रश्न अत्यंत आ वासून उभे आहेत. आणि याच्यावर आता ते करणार काय असा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न विचारायचा अधिकार आम्हाला अशा करता आहे की मुंबई आमचीच, मुंबईचा महापौर मराठी असेल, आणि त्याच्यानंतर काय भाजप येणार, मुंबई घडवणार, त्याच्यानंतर मुंबईचा मराठी महापौर, अशा सगळ्या घोषणा तुम्ही दिल्यात. आणि त्याला एक प्रकारे लोकांनी अनुमोदन दिलं. आणि 117 जागा, 116 किंवा 17 जागा मला नेमकं आठवत नाहीये, 227 पैकी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या निवडून आल्या. आता त्यांना कोणतंही कारण, एक्सक्यूज उरलेला नाहीये. 100 दिवस झाले, सत्काराचे हार तुरे पुष्कळ झाले. आता डिलिव्हरी हवी. तुमच्या कामाची प्राथमिकता पहिल्या दिवसापासून दिसायला पाहिजे होती, आणि ती प्राथमिकता म्हणजे पाऊस तोंडावर आलेला आहे, तेव्हा पावसाळ्याची जी सगळी कामं आहेत ती पूर्ण होणं आवश्यक होतं. त्याकरता बजेट नाही वगैरे ही कारणं ऐकणं शक्य नाही. याचं कारण, जर मुंबई महानगरपालिकेकडे पैसा नसेल तर मग तो कोणाकडे आहे हा प्रश्न पडेल. कारण अख्ख्या भारतातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका, इतकंच काय तर अनेक राज्यांपेक्षा आमचं बजेट जास्त आहे. तरी आता ऐंशी तुटीचा हजार ऐंशी अर्थसंकल्प, हजार कोटीचं बजेट आहे, जे अरुणाचल प्रदेश, गोवा या राज्यासारखं सुद्धा नाही आहे. म्हणजे दोन दोन राज्य एकत्रित केली तर होत नाही. तरी सुद्धा होत. आणि त्याच्यामध्ये जरी जरी आता 3,400 कोटी, 420 कोटी काहीतरी याचं तुटीचा अर्थसंकल्प जरी असला, तरी देखील मुंबई महानगरपालिकेकडे ठेवी सुरक्षित आहेत, त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत, उत्पन्नाची साधनं भरपूर आहेत. मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याकरता देणग्या देणारेही अनेक मुंबईकर श्रीमंत भरलेले आहेत. 33,000 कोटीचा रेव्हेन्यू यांच्याकडे दरवेळेला येतो. 48,000 कोटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दरवर्षी 12 ते 15% त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या खर्चात वाढ होते आहे. मग हे सगळं होत असताना मुंबईच्या पावसाळ्यासाठी जी कामं करायची आहेत, मग ती नालेसफाई असेल, झाडं कापणं असेल, सगळी कामं तुम्ही बघा, 80%, 70% पूर्ण झाली आहेत म्हणून जाहीररित्या कबुली दिली जाते. आम्ही 80% का, आम्ही 70% का स्वीकारायचे? 70% मतं देऊन निवडून दिलं का? लोकांनी 100% मतं देऊन निवडून दिलं ना. मग 100% काम आम्हाला हवंय अशी जर अपेक्षा आम्ही बाळगली तर त्याला आमचं काय चुकलं सांगा मला. 20 मिलीमीटर मध्ये काही मिलन सबवे ब्लॉक होणं, बंद होणं हा एक प्रकार घडला होता. म्हणजे आपणच ते होतो की जे याआधी मुंबईची दाणादाण कशी उडाली नाही हे मागच्या 2.5-3 वर्ष सांगत होतो. मुंबई नियमित आहे, मुंबई सुरळीत आहे. मग त्या स्थितीमध्ये म्हणजे मला मला माझ्या आणि आपल्या भूमिकेविषयी प्रश्न पडतो की आपणच होतो की मुंबई सुरळीत आहे असं सांगताना आता मिलन सबवे ब्लॉक होतोय जो नेहमीच होत आलेला आहे. या 100 नाही, दिवसामध्ये आपण एक एक थोडी चूक अशी होती. आता मिलन सबवेला वरतून फ्लायओव्हर बांधलेला आहे. अंधेरीचा सबवे जो आहे तो ब्लॉक होतोय. हम्म, हम्म, आता जो होतोय तो अंधेरीचा सबवे ब्लॉक होतोय, आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हम्म, जोगेश्वरीहून पाणी
3 ठिकाणून त्या ठिकाणी एकत्र येतं आणि तिथे जो मोगरा नाला आहे तो अरुंद आहे आणि त्या मोगरा नाल्यातून त्या पाण्याची वाट बाहेर मिळत नाही. ओके. हा. आता हा जर खर्च करून तो जर बदलायचा असेल तर त्याचा खर्च 500 कोटीचा आहे आणि 500 कोटी खर्च केल्यानंतर सुद्धा 100% याच्यावर सोल्युशन निघेल असं नाहीये. याच्यावर 50% सोल्युशन निघणार आहे. पण मग हे सगळं माहिती असताना इतके वर्ष याच्यावर आम्ही काय कारवाई केली? इतके वर्ष आम्ही जोगेश्वरीपासून येणारा पाण्याचा निचरा करण्याकरता काय केलं? प्रत्येक वेळी अधिकारी येणार आणि तो म्हणणार मी तर आत्ताच आलो, मी प्रामाणिक आहे, तो प्रामाणिकपणे काम करतो. पुन्हा 2 वर्षात त्याची बदली होते. नंतरच्या अधिकारी म्हणतो मी काय करणार, मला हे विरासतमध्ये मिळालेलं आहे. आता ही कारणं ऐकायची सहनशक्ती आणि क्षमता संपलेली आहे असं माझं मत आहे. खरं तर नुसतं पाणी तुंबणे एवढंच नाही, तर नाले सफाई आणि बाकी सगळी कामं जी स्वच्छतेची कामं आहेत ती पण फार महत्वाची आहेत. मुंबईतल्या या कामांना गती का मिळत नाही? म्हणजे आत्ताही 100 दिवसामध्ये ते पूर्ण झालं नाही, 70-80% होत आहे. गती का मिळत नाही? तुमचा तो प्रश्न तर याच्याशी संबंधित नाहीये ना? राजकीय इच्छाशक्ती तुम्हाला सांगतो. 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये. राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती असेल तर इतर देशामध्ये काय होऊ शकतं मी तुम्हाला अक्षरशः शेकडो शहरांची जगातली उदाहरणं देऊ शकतो की जिथे सर्वोत्तम काम झालेलं आहे. मला कल्पना आहे मुंबईची जी टोपोग्राफी आहे, मुंबईचा जो भूगोल आहे तो भूगोल अतिशय काय म्हणू किचकट असा भूगोल आहे. त्याच्यावर पावसाळ्यामध्ये किंवा इतर ठिकाणी काम करणं काही सोपं नाही आहे, मला कल्पना आहे. पण याचा अर्थ मुंबईची नालेसफाई करायला जो त्यातनं कचरा काढावा लागतो म्हणजे काय मंगळावरून माती आणणं आहे का हो मला सांगा? हा, मंगळावर माती आणणं एक वेळ सोपं आहे. चंद्रावरून माती आणायला सांगितलं तर आपण आणू, पण मुंबईच्या नाल्यातला कचरा का निघत नाही? तर तिकडे भ्रष्टाचार आहे, तिकडे टक्केवारी आहे. जर कारवाई झाली तर ते दुसऱ्या नावाने कारभार चालू करतात. म्हणजे अधिकारी तेच, कंत्राटदार तेच, इक्विपमेंट तीच. सुप्रीम कोर्टाचं रुलिंग आहे तुम्हाला मी सांगतो की कोणत्याही प्रकारे माणसांनी घाणीत उतरायचं नाही. आणि आज त्याच्याकरता इक्विपमेंट्स आलेली आहेत. त्याच्यावर आम्ही कार्यक्रम केलेत. डॉक्टर माशेलकरांनी त्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टींना गाईड केलंय. एका तिवईवर रोबोटिक हँड असतो, तो रोबोटिक हँड खाली जातो, घाण साफ करतो, कडक जर झाली असेल तर ती घुसळून काढतो, वरती काढतो. परंतु आपण फोटो बघतो दरवेळेला. आत्ता मुंबईमध्ये एक सिरीज चालू आहे एका टॅबलॉइड पेपरमध्ये की तिकडे एवढ्या एवढ्या घाणीमध्ये महिला आणि पुरुष दोघंही उतरलेले आहेत. आणि ह्याच्यावर त्या अधिकाऱ्यांचं मत काय आहे की आम्ही स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे, फायनल वॉर्निंग दिलेली आहे. अरे मुळात कंत्राटात तुम्ही जर हे लिहिलेलं होतं त्याच्यावर कारवाई का होत नाही आहे? ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी मिलीभगत आहे. हे 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 तर अगदी क्लिअर दिसतंय. प्रत्येक अधिकाऱ्यावर संशय घ्यायचं काम नाही आहे, परंतु कुणीतरी याला जबाबदार आहे की नाही? आणि ही कामं जी गतिमानतेनं संपूर्ण जगभर होतात, मग आमच्याकडे ती मॅन्युअल का करी जात आहेत? बाहेरच्या संपूर्ण जगामध्ये मी बघतो ही कामं यांत्रिक गोष्टींनी पटापट केली जातात. त्याच्याकरता आता तर काही ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातोय. मग आमच्याकडे अजूनही आम्ही अश्मयुगात का वावरतो? आणि ते कुठल्या महानगरपालिकेला शोभून दिसेल? जी महानगरपालिका भारतातली सर्वात श्रीमंत त्यांना हे शोभणार आहे का मला सांगा? हे अश्मयुगातलं जे वावरण आहे आत्ताचं म्हणजे जे चाललंय त्याचं कारण काय असेल हो? कारण 80,000 कोटी इतकं भ्रष्ट भलं मोठं बजेट आहे. साधारण राज 40,000 कोटी रुपये तरी खर्चायला अवेलेबल असतात. तरीही राजकीय का? इच्छाशक्ती राजकीय इच्छाशक्ती नाही. दुसरी गोष्ट भ्रष्टाचार, हम्म. रॉंग प्रायोरिटीज. हे काम माझं आहे आणि हे आज झालं पाहिजे ह्याच्याविषयीची जी एक आच असते ना ती आच मला दिसत नाही. निवडून आल्यानंतर सर्वप्रथम सत्कार सोहळ्यातच अनेक दिवस जात आहेत आपल्याकडे. हम्म. जनतेला तुमचे सत्कार सोहळे आवडत नाहीत. तुम्ही कुठल्या ह्याचे महासंघाचे अध्यक्ष झालात याच्याशी जनतेला काही कर्तव्य नाहीये तुम्हाला. मी वी वॉन्ट डिलिव्हरी अँड रिझल्ट आणि ते रिझल्ट तुमचे दिसणं याला फार महत्व आहे. हे तुम्ही काम करताना दिसतं ते काही लोकांना सांगायची त्याच्या जाहिराती करायची गरज नसते. पायाला भिंगरी लावल्यापणे पहिले 100 दिवस फिरून हे सगळं नीट होतंय की नाही हे तपासून बघणं गरजेचं होतं. प्रत्येक वेळी मागच्या सरकारवर आणि मागच्या प्रशासनावर तुम्ही ढकलाढकल करून हे नाही चालणार. हो. हे मुंबई मनपामध्ये माझे पती उचापती असा काही प्रकार फार रंगात आलाय का असं वाटतंय का? कारण अनेक पदाधिकाऱ्यांच्या पेक्षा पदाधिकाऱ्यांच्या पतीचाच वर्चस्व आहे असं कळतंय.
म्हणजे माझा मुंबईशी फारसा संबंध नसल्यामुळं मी त्यात लक्ष देत नाही, पण माझे पती उचापती असा काही प्रकार आहे का? आणि सगळं लक्ष त्या 80,000 कोटीच्या बजेटवरच्या आपल्या वाट्यावर आहे का? जसं मुंबईच्या रस्त्यावर एक डस्टबिन लावलेली असते बघा, आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं माझा खाऊ मला द्या. तसं ते माझा खाऊ माझे मला द्या हे प्रकरण असेल का? एक पॉलिटिकल प्रश्न आहे हा, म्हणजे या माझे सगळ्यामध्ये. माझे माझे पती महा उचापती, नुसते उचापती नाही, महा उचापती, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज तुम्हाला सांगतो, स्वच्छपणे काम करणारी एवढीच अपेक्षा आहे नागरिकांची. स्वच्छपणे काम करणारा माणूस तो सुद्धा आम्हाला एवढ्या सगळ्या 227 मध्ये दुर्मिळ व्हावा का? आर बी आस्किंग टू मच? आर बी आस्किंग मून अँड सन? पावसाळ्याच्या आधी झाडे, मी आज याच्याकरता मुद्दाहून ह्या आपल्या इंटरव्ह्यू करता काही गोष्टीची माहिती करून घेतली आज हा, दुपारी. हा. आणि ती म्हणजे झाडं कापायचंय. झाडं कापायचं काम पण 70% होतं. हम्म. मग झाडं कापणं हे एवढं, म्हणजे एव्हरेज जिंकणं एवढं कठीण आहे का की 70% अचीव्ह केलं आम्ही? ते सुद्धा 100% करता येत नाही. पॉटहोल्ससाठी कॉन्क्रिटायझेशन करायचं होतं, ते काम 80%वर आमच्याकडे थांबलेलं आहे. त्याच्यात असंख्य अडचणी असतात, रस्ते लहान आहेत, सगळं मान्य आहे, पण किती वर्ष ऐकणार आम्ही हे? पाऊस 1 जूनला एक्सपेक्टेड होता. आज तो आता केरळमध्ये मान्सून लांबलेला आहे आणि मुंबईमध्ये तो पोहोचेपर्यंत आता 11 जून पर्यंत तुमच्याकडे ब्रीदिंग स्पेस आहे. किती वर्ष मिठी नदीचा गाळ आणि त्यातला भ्रष्टाचार याच्या बातम्या करणार आहेत? तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षीची बातमी भ्रष्टाचाराची जशीच्या तशी लावली ना, तरी ती खरी वाटावी अशी परिस्थिती असते. फक्त हो. आकडे जरा वाढवून 10% आकडे वाढवावे लागतात अशी परिस्थिती आहे. हे किती वर्ष ऐकायचं? हे किती वर्ष पाहायचं? कोणाचीच भूक संपत नाहीये का इकडे? कंत्राटदारांची संपत नाही, अधिकाऱ्यांची संपत नाही आणि कोणाचीच संपत नाही अशी परिस्थिती आहे. आज कित्येक शहरांमधून नद्या वाहतात, त्या नद्यांना सुंदर दोन्ही काठ केलेत. साबरमती वॉटरफ्रंट आपल्याकडे केलेला आहे. मी 12 वर्षापूर्वी जाऊन, 12-13 वर्षापूर्वी जाऊन पाहिलेला होता. काय अप्रतिम केलेलं आहे. मग आमच्याकडे मिठी नदीवर असं का होऊ शकत नाही? डॅन्यूब नदी इतकी सुंदर तुम्हाला चकचकीत दिसते. टेम्स नदी इतकी सुंदर दिसते. एकेकाळी टेम्स नदीच्या इतिहासावर चांगली पुस्तकं आहेत की कधी कशी पहिले घाण होती आणि नंतर कशी स्वच्छ केली गेली. आज नदीच्या किनाऱ्यावरचे सगळे अवैध धंदे कसे उठवले गेले आणि बसायला छान तिकडे रेस्टॉरंट्स केली गेली, आर्टिस्टच्या जागा तयार केल्या गेल्या. या सगळ्या गोष्टी तिकडे होऊ शकतात, मग आमच्याकडे का होऊ शकत नाहीत? आता तर कुठलंही कारण मी मी द्यायचं मी कारण मी. तुम्हाला मी तुम्हाला मी तुम्हाला 1 मिनिट तुम्ही उदाहरण देताय म्हणून सांगतो अजून ॲडिशन्स म्हणून, बरं का. अहमदाबादलाही नदी खूप छान केली आहे. अहमदाबाद मुंबईपेक्षा कमी आर्थिक क्षमता असलेलं शहर आहे, मुंबई मनपापेक्षा. मला वाटतं अयोध्येत जर अशात कोणी गेलं तर त्या अयोध्येतल्या त्या शरयूचा एक प्रवाह काढून एक सुंदर तिथे घाट तयार करण्यात आलाय, शरयू घाट. तोही खूप सुरेख दिसतो. नमामि गंगे योजनेत वाराणसीची नदी सुद्धा खूप छान सुंदर केलेली आहे. तिथेही गंगा खूप छान दिसते. बाकी शहरातली घाट आणि नद्यांचा प्रवाह सुद्धा खूप छान झालाय. एवढे सगळे पैसे कमी असताना सुद्धा तिकडं होऊ शकतं, आणि मुंबईतली इच्छाशक्ती का दबून राहते? म्हणजे मुंबईतच हे का नाही होत फक्त, की ती मिठी स्वच्छच होत नाही कधीच? आणि त्यावर बऱ्याच प्रायोरिटीज इंटरव्ह्यू पण आपण घेत राहतो. प्रायोरिटीज, प्राथमिकता, आणि ही माझी जबाबदारी आहे. एकत्रपणे आपल्याला काम करायचं. एखादा नगरसेवक काम करायला लागला स्वच्छपणे की दुसरे त्याचा पाय ओढणार. एखादा अधिकारी स्वच्छपणे काम करायला लागला की तो सिंगल आउट होणार. तुम्हाला उदाहरण देतो. मुंबईचं डम्पिंग यार्ड म्हणजेच हम्म. कचरा जिथे टाकला जातो ती जागा, आज त्याच्या बाजूला कन्नमवार नगर आहे. आता ते भांडूप आणि याच्यामध्ये आहे. त्या कन्नमवार नगरमध्ये इतकी भीषण अवस्था आहे, म्हणून त्यांनी याचिका हायकोर्टात दाखल केली. म्हणून हायकोर्टाचे 2 न्यायाधीश तिकडे गेल्यानंतर ते चाट पडले, अवाक झाले, आश्चर्यचकित झाले की हे काय आहे. जगातल्या टॉप 10 मिथेन हॅझार्डस स्पॉट मधला तो एक स्पॉट तयार झालेला आहे. आज आज जगभरात या कचऱ्यातून संपत्ती निर्माण केली जाते. मग आमच्याकडे का होत नाही? आमच्याकडे आम्ही किती वर्ष ऐकायचं? किती मोदी वर्ष मी मोदी ऐकतो. याच भाजपला मोदी तर हेच सांगतायत की कचऱ्याला वेस्टेज समजू नका, त्याला प्रॉपर्टी समजा, त्यातून काही करता येऊ ऍब्सोल्युटली. शकतं हे बघा. मग इथं का नाही होतंय? आता मोदींच्या लोकांचं मुंबई पूर्णतः सत्ता आली आहे. महानगरपालिकेने त्याच्यात दोन तीन अँगल आहेत. मुंबई महानगरपालिकेने हायकोर्टामध्ये स्पष्टपणे सांगितलं की हे तुम्ही जर डम्पिंग यार्ड कांजूरमार्गचं बंद करायला सांगतायत, ते बंद करणं शक्य नाही, कारण याची पर्यायी व्यवस्था आम्ही काही केलेली नाही आणि ती पर्यायी व्यवस्था करायला काही वर्ष लागणार आहेत. हम्म. हे जसं एका बाजूला सत्य आहे, तशी नागरिकांची जबाबदारी नाहीये का? हम्म. आज तुम्ही विचार करा, प्रत्येकाच्या घरातून जर समजा अर्धा किलो कचरा निघत असेल असं धरा,
त्या अर्धा किलो ऑर्गॅनिक वेस्ट म्हणतोय मी, ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे स्वयंपाकघरातला कचरा. भाजीपाला. अर्धा किलो हा. जर भाजीपाला वगैरे अमुक तमुक, आता तो जो अर्धा किलो कचरा निघतोय तो जर आता नवीन डम्पिंग यार्ड शोधायचं झालं तर ते 70 ते 90 किलोमीटरवर आहे. हम्म. आज 90 किलोमीटरवर अर्धा किलो तुम्ही कुरिअर पाठवायचा प्रयत्न करा आणि त्याचा खर्च किती येतोय बघा. 365 गुणिले अर्धा किलो गुणिले तो जो आकडा येईल तो बघा तुम्ही किती येणार आहे. हे महानगरपालिकेला परवडणारच नाहीये. आता प्रत्येक सोसायटीनी, प्रत्येक गृहसंकुलानी आपापलं स्वतःचं एक ऑर्गॅनिक पीट तयार करून तिथे कचरा आणि त्याची विल्हेवाट लावणं ही लक्झरी नाही आहे, ही नेसेसिटी आहे. तुमचं पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून तुम्ही पुन्हा रिसायकल करून ते वापरणे ही लक्झरी नाही आहे, ही नेसेसिटी आहे. तुम्हाला लागणारी वीज जी आहे त्यातली काही प्रमाणातली वीज तुम्ही सोलारमध्ये निर्माण करणं आणि त्याचा वापर करणं ही लक्झरी नाही आहे, ही नेसेसिटी आहे. आणि ह्याच्यावर जर आपण काम केलं नाही तर नागरिकांची पण जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही तर अधिकाऱ्यांनी तर आधीच शहर वाऱ्यावर सोडलेलं आहे. हम्म. कुठच्याही प्रकारे सगळे कायदे आहेत तुम्हाला मी सांगतो. असं एकही नाही आहे की मुंबईत कायदे नाही आहेत. कायदे सगळे आहेत. मग त्या कायद्याची कठोर अंमलबजावणी होताना का दिसत नाही? आज कुठेही कुठल्याही शहरातून कुठल्याही रेल्वे स्टेशन मधून बस स्टँड मधून बाहेर पडलं की बाहेर कचऱ्याचे ढीग दिसतात. हो. कचरा उचललाच जात नाही आणि जो उचलला गेला तर त्याची विल्हेवाट नीट लागत नाही. ह्याला काय मला सांगा तुम्ही, किती वर्ष आम्ही ऐकतोय की मुंबईमध्ये अंतर्गत पाण्याचा वॉटर इंटर अँड वॉटर ट्रान्सपोर्ट होणार आहे. म्हणजे नरिमन पॉइंटून तुम्ही बांद्राला 10 मिनिटात बोटीने जाऊ शकाल, तिथून वर्सोव्याला 15 मिनिटात जाऊ शकाल, ठाण्याला तुम्ही 20 मिनिटात जाऊ शकाल, तिथून 25 मिनिटात तुम्ही कल्याणला पोहोचू शकाल. अहो हे ऐकता ऐकता आमची आता डोळे मिटायची पाळी आली. हो. मी लहानपणी चौथीत किंवा पाचवीत असताना पहिला लेख वाचला होता. अंतुले मुख्यमंत्री होते तेव्हा. हम्म. त्याच्यानंतर किती मुख्यमंत्री आल्याची नावं सुद्धा आठवत नाहीत आम्हाला. पण आम्हाला अजून तो प्रकल्प कंप्लीट करता आला नाही. जगातल्या कित्येक ठिकाणी हा प्रकल्प आहे तुम्हाला सांगतो. सायकलने चालवता येतील असे रस्ते आम्ही तयार केलेत. सायकल साठी ट्रॅक तयार केलेत. मला मुंबईमध्ये एका ठिकाणी 1 किलोमीटर तरी सायकल ट्रॅक आहे का दाखवा मला. म्हणजे शहरामध्ये लोकांनी फिट राहावं, लोकांनी आपापल्या गाड्या न आणता 5-10 किलोमीटरसाठी सायकल आणावी. त्याकरता त्याचं नियोजन पाहिजे. त्याच्यावर कोणतेही अतिक्रमण होता कामा नये, याचं काही नाही. आणि आम्ही पॉट टॅक्सीचे खर्चाचे प्रकल्प सगळे आणणार आहोत. त्याच्यात कंत्राट आहे, त्याच्यात बिग मनी आहे. सायकल ट्रॅकमध्ये बिग मनी नाही आहे. पहिल्या दिवशी उद्घाटनाला महापौर दिसतील तुम्हाला, आयुक्त दिसतील तुम्हाला, सगळेजण दिसतात. सगळ्यांचे फोटो यापूर्वी येऊन गेलेत. नंतर त्या सायकल ट्रॅकवर तुम्हाला काही दिसणार नाही. त्याचा अतिक्रमित केव्हा होईल तेव्हा आम्हाला कळणार नाही. आता या सगळ्याचा कंटाळा आलाय. याचं कारण चौथी अर्थव्यवस्था तुमची असेल ना, जगातलं सर्वोत्तम आर्थिक क्षेत्र, आर्थिक केंद्र तुमचं असेल ना, तर वी हॅव टू बी कम्पेअर्ड विथ बेस्ट इन द वर्ल्ड. आम्ही कलकत्त्यापेक्षा चांगले आहोत, आम्ही दिल्लीपेक्षा चांगले आहोत, आम्ही चेन्नईपेक्षा चांगले आहोत. ह्याच्याने आता समाधान होणार नाहीये. नाव वी वॉन्ट टू बी बेटर दॅन सिंगापूर, वी वॉन्ट टू बी बेटर दॅन दुबई इन एव्हरी रिस्पेक्ट. याचा अर्थ दुबईमध्ये सगळं चांगलं असं समजू नका. दुबईमध्ये सुद्धा 20 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर तिकडे दुबईची तुंबई होते. पण मुळात तिकडे प्रॉब्लेम असा आहे की ड्रेनेजला जागा नाहीये. आणि तसं ते शहर बांधलंच गेलं नाही कारण तिकडे 20 mm सुद्धा पाऊस पडत नाही. परंतु मुंबईचं तर असं नाहीये. आणि किती तापमान, जगातली 10 तापमान सर्वात जास्त असलेल्या शहरांमध्ये आज मुंबईचं नाव आहे. पण मुंबई एका तापतोय. बाजूला मिथेन मुंबईचं टेम्परेचर ऍब्सोल्युटली वाढत चाललंय. वाढत चाललंय. एकीकडे मिथेनचा गॅसचा चेंबर असलेलं हे आमचं कांजूचं डम्पिंग यार्ड आहे. दुसरीकडे रस्त्याचं कॉन्क्रिटायझेशन कम्प्लीट झालेलं नाही. तिसरीकडे डम्पिंग यार्ड आमचं आता अपुरं पडत चाललंय. त्याची विल्हेवाट आम्ही नीट लावत नाही. आणि जर अशा वेळेला मंग्रोव्ह मुंबईच्या हो, तिन्ही मी 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 बाजूनी. त्या मुद्द्यावर येतोय तुम्हाला. काही हा बोला. काही एक मोठी मालिका सध्या काही वर्तमानपत्रातून चालू आहे. मुंबईचं कांदळवन म्हणजे जे विमानाने गेले त्यांना विमानतळावर विमान उतरताना खाली बघितलं की हिरवीगार मुंबई दिसते. म्हणजे खूप छान असा गारवा त्या खाडीच्या बाजूनी इकडून तिकडून असं दिसतं. आणि एक वेगळंच चित्र जे मी दाखवतो पण आहे की ते वेगळंच चित्र दिसतंय. त्या चित्राला काय म्हणावं, त्या सगळ्या कांदळवनाच्या हिरव्यागार झाडांच्या खाली जे काही दिसतंय ते काय आहे सर? काय स्थिती आहे ती? कुठल्याकडे घेऊन हे जाईल? सगळं हे फसवं चित्र आहे तुम्हाला सांगतो. एकीकडे कांदळवनं नष्ट होत आहेत.
कांदळवन नष्ट होऊन तिकडे मलबा टाकला जातो आणि तो मलबा कुठून येतो तर मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत. हम्म. रिडेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत. त्याचे विल्हेवाट लावायची यंत्रणा आपल्याकडे आहेत, यंत्र आपल्याकडे आहेत, पण ती पूर्णपणे वापरली जातात का याच्याविषयी प्रश्नचिन्ह आहे. मग ती अनधिकृतरित्या अशी कांदळवनं नष्ट करण्याकरता वापरली जातात. त्यामुळे कांदळवनं नष्ट होणे, त्याचा एरिया कमी होणे हा एक भाग आहे. आणि वरती विमानातून दिसताना तुम्हाला संभाजीनगरवरून येताना जी हिरवगार वगैरे सगळं दिसताना त्याच्या खाली जाऊन ती जी फोटो काढलेत ना ते बघा. संपूर्ण कांदळवनाच्या खाली तुम्हाला प्लॅस्टिकचा थर दिसेल. मग त्या बाटल्या आहेत, अमुक तमुक सगळ्याचा थर दिसेल. याच्यामुळे ती मुळं सफोकेट होणार आहेत. काही काळाने त्यांची जर अतिरिक्त पाणी सामावून घ्यायची क्षमताच कमी होऊन जाणार आहे. आणि समुद्रामध्ये जे तुम्ही टाकाल ते तुमच्याकडे परत येतं, साभार परत व्याज देऊन परत येतं. तुम्हाला सांगतो, कित्येक वर्ष माझ्या लहानपणी आम्ही स्वच्छ मरीन ड्राईव्ह पाहिलेला आहे. परंतु आज मरीन ड्राईव्ह मध्ये तुम्ही मरीन ड्राईव्हवर जाऊ शकत नाही अशी परिस्थिती. याचं कारण उंच लाट आली की त्याच्याबरोबर जे वर्षभरात तुम्ही घाण टाकलेली असते ती सगळी घाण मग शेकडो ट्रक ती तुम्हाला काढावी लागते. आणि हे फक्त पूर्वी मरीन ड्राईव्हवर नरिमन पॉईंटवर यायचं होतं, आता संपूर्ण वर्सोव्यापर्यंत तुम्हाला हे दिसतं. म्हणजे आम्ही तिन्ही बाजूनी लोकांची जबाबदारी आहे. आम्ही संपूर्ण समुद्र प्रदूषित करून टाकला. 50% आमचं जे पाणी आहे, वेस्ट वॉटर आहे, ते ट्रीट न करता समुद्रात सोडलं जात आहे. जगातले छुटरू देश आहेत, छुटकू देश, टिकली एवढे, कुंकू एवढे देश आहेत, ते सुद्धा व्यवस्थित टाकतात पाणी आणि आम्हाला हे वर्षानुवर्ष करत नाही. हे कसं स्वीकारायचं आता? एकीकडे आम्ही विश्वगुरूच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे या छोट्या छोट्या गोष्टी करता आमचा झगडा चाललेला असतो. हे कसं समजून घेणार? मला याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारायचा सर, की प्रसाद लाड भाजपचे आमदार, जे भाजपत आलेले आमदार, मूळ भाजपचे किरीट सोमय्या, या सगळ्यांनी हे प्रोसेस करून पाणी टाकणे, मिठी नदीची सफाई करणे, ते तिथे लावलेले बॅरिकेड्स यावर प्रचंड मोठा गदारोळ केला. इनफॅक्ट त्याच विषयावरती माझ्यासारख्या लोकांनी अनेक कार्यक्रम व्हिडिओ सादर करून सांगितल्या की किती हे घोळ करतात बघा म्हणून. त्याच्यावर सुद्धा म्हणजे जी व्यवस्था आपण करतोय त्याच्यावर कारवाई हा प्रकार तरी कुठे होतोय का? म्हणजे चला ठीक आहे, दुरुस्त करण्यासाठी एक वेळ लागेल, 100 दिवसामध्ये नाही होणार, पण 100 दिवसात ती करायची पद्धत आहे. पण त्याच्यावरची कारवाई करणं, त्या लोकांना, त्या अधिकाऱ्यांना, चला ठीक आहे तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा आहेत म्हणून तुम्ही पॉलिटिकली उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरती कारवाई करू शकले नाहीत, पॉलिटिकल कारवाया करू शकले नाहीत, पण जे अधिकारी या सहभागी होते त्यांना बदलणं, कारण तुम्ही तोच प्रश्न विचारला होता की बदललंय म्हणजे नेमकं काय, करणारा तोच आहे आणि तुम्ही फक्त नुसतं पर्सेंटेज घेणारा बदलला. हे वाक्य तुमचं नव्हतं, हे माझं आहे. म्हणजे म्हणून म्हणून बदल झालाय, चला बदल घडवूया असं म्हणण्याचं काही कारण नाहीये. तर हे त्यांच्यावर सुद्धा का कारवाई करत नाहीत? कुठलीच कारवाई का होताना दिसत नाही मागच्या 3-4 महिन्यामध्ये? मला असं वाटतं त्याला एक धडाडी लागते हम्म, आणि कारवाई करणारे सुद्धा हात तितके शुद्ध असावे लागतात. हम्म, 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 हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. मुळात राजकीय इच्छाशक्ती लागते. मोदी बोलू शकतात कारण मोदी न खाता हूं न खाणे देता हूं. हम्म. आज जर कंत्राटदारांशीच आमचे सगळे सोयरे असतील सगळे, तर कसं होणार मला सांगा बरं? याला काही एक मर्यादा असेल की नाही? माझं म्हणणं, याला काही एक लिमिट, एक कॅप तरी असेल की नाही? अहो, झाडं कापणं सुद्धा आम्ही करत नाही होत. परवा खारला एक स्टोरी आली होती. खारला एक झाड पडलं आणि त्या झाडाखाली बरोबर ती रिक्षा आली आणि त्या रिक्षात 3 मुली होत्या. त्या तिन्ही जणी तिकडे गेल्या. आता मला सांगा, त्या कुटुंबाचा लॉस तुम्ही लाखो रुपये दिले तरी नाही भरून निघणार हो. मग माझा प्रश्न असा आहे की हे ट्री प्रूनिंग 70% झालेलं चालणार आहे का? 100% मतं देऊन जर आम्ही तुम्हाला निवडून देत असू, 100% तुम्हाला कामाचं स्वातंत्र्य अधिकाऱ्यांना जर मिळत असेल, तर एक तरी गोष्ट मला 100% झालेली दाखवा. नाले सफाई 100% झाली, मिठी नदीचा गाळ 100% काढला, कॉन्क्रिटायझेशन 100% काढलं, खड्डे 100% बुजवले गेले. कुठलीच गोष्ट 100% नाही. बरं, निधीची कमतरता नाही, कशाचीच कमतरता नाही. कमतरता असेल ती राजकीय इच्छाशक्तीची आणि शुद्ध हेतूंची आहे. म्हणजे आता कौतुकांचा पाऊस पुरे करून प्रत्यक्ष कामाचा पाऊस पाडण्याची वेळ आलेली आहे. मला एक गोष्ट ऍब्सोल्युटली मला योग्य शब्दात तुम्ही वर्णन केलं, योग्य शब्दात. मला मला एक अत्यंत इंटरेस्टिंग विनोद आठवला आणि तो सांगून मी शेवटच्या प्रश्नाकडे तुमच्याकडे येतो. एका वर्गात शाळा तपासणीस येतात
आणि शाळा तपासणी शिक्षकाला सांगतात की तुमच्या वर्गातला हुशार विद्यार्थी कोण. एका मुलाला उभं केलं जातं आणि ते म्हणतात की हा आमच्या वर्गातला हुशार विद्यार्थी. मग ते शाळा तपासणीस विचारतात की बाळा 45 आणि 45 किती रे. तेव्हा तो मुलगा उठतो आणि म्हणतो 100. शाळा तपास शिक्षकाला विचारतो, म्हणतो अहो सर हा 100 म्हणतोय आणि तुम्ही याला हुशार म्हणताय. शिक्षक म्हणाले हो हुशारच आहे तो, कारण बाकी सगळे 150च्या पुढे आहेत. याला कसा बसा 100 पर्यंत आणलाय, अजून एक मेहनत घेतली तर हा हळूहळू 45 अधिक 45 90 पर्यंत येईल. तसं आम्ही बेंगलोरपेक्षा चांगले, आम्ही चेन्नईपेक्षा चांगले, आम्ही याच्यापेक्षा चांगले, म्हणजे अत्यंत घाणेरडं काम करण्यात कमीत कमी घाणेरडं काम आम्ही करतोय म्हणून मुंबई ग्रेट आहे, असं सांगणाऱ्या माणसांना, असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांना, असं सांगणाऱ्या व्यवस्थेला दुसरं म्हणायचं तरी काय. आता एक पण गोष्ट. हा बोला. 50 लाख लोक मुंबईमध्ये झोपडपट्टीत राहतात. हो. आणि झोपडपट्टी सुधार प्रकल्प आला की त्याच्यात पैसे खाल्ले म्हणून विरोधी पक्ष त्याला अडवायचा प्रयत्न करतात. आज वर्षानुवर्ष मुंबईची झोपडपट्टी तशीच आहे आणि झोपडपट्टी तशीच आहे, त्यामुळे तिकडे नागरी सुविधा पोचू शकत नाहीत. तिथपर्यंत आगीचा बंब तर सोडाच, पाण्याची लाईन पोचू शकत नाही. तिथे सीवेज वाहून नेणारी, मैला वाहून नेणारी लाईन पोचू शकत नाही, कचरा कलेक्ट होऊ शकत नाही. आणि मग तो टाकलेला वाटेल तसा टाकलेला कचरा जो आहे तो समुद्रात जाऊन मिळतो आणि तो आम्हाला साभार परत येतो किंवा तो इतर ठिकाणी वाटेत गटारात अडकून पडतो आणि मग मुंबईची तुंबई होते. 50 लाख लोकांचं पुनर्वसन ही छोटी गोष्ट नाहीये. याच्याकरता प्रचंड मोठी राजकीय इच्छाशक्ती लागणार आहे. आणि हे असं न्यूयॉर्क शहर पूर्णपणे वसवलं गेलं, लंडन पूर्णपणे वसवलं गेलं. मग इकडे का होऊ शकत नाही? आम्ही काय त्या लोकांपेक्षा कमी क्वालिटीचे आहोत का? मग धारावीच्या आम्ही पुनर्वसनाला कमळ होत असलेला विरोध हा असाच आहे का, की धारावीचं ऍब्सोल्युटली. पुनर्वसन याच्यावरचं एक 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 चांगलं सोल्युशन पैकी, त्यापैकीचं एक सोल्युशन्स पैकीचं एक असू शकेल का? अहो, धारावी हा एक एक झोपडपट्टी आहे हो, सुशीलराव आपल्याकडे. हम्म. धारावी ही सर्वात मोठी आहे म्हणून तुम्हाला ती आता आठवते, पण अशा छोट्या छोट्या भरपूर झोपडपट्ट्या आहेत. आता पहिल्यांदा मी इतक्या वर्षानंतर पत्रकारितेत पहिल्यांदा बघतोय की गरीबनगरमध्ये बांद्रा ईस्टला रेल्वे स्टेशनच्या जागेवर जे अतिक्रमण झालं होतं, की जे एका त्यावेळच्या संसदपटूच्या आशीर्वादाने ती जमात तिकडे आलेली होती, ती आता मूळ त्याच्या घरासकट काढून टाकली गेलेली आहे. प्रत्येक वेळी नुसती कारवाई व्हायची, आम्ही लगेच शाबासकी द्यायचो, 2 दिवसांनी पुन्हा येऊन राहायचे. आज पहिल्यांदा मला असं वाटतंय, पहिल्यांदा असा कॉन्फिडन्स येतोय की येस देर इज सम पॉलिटिकल विल. आणि ही एकच झोपडपट्टी नाही, अशा अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या वसवल्या. त्या झोपडपट्ट्यांचे दादा आहेत, त्याच्या मतावर आम्ही निवडून येतो, म्हणून आम्ही वाटेल ती कॉम्प्रोमाइज करतो आणि संपूर्ण शहर वेठीला धरतो. हे बदलायलाच पाहिजे आता. राजकीय इच्छाशक्ती हा सगळ्यात मोठा विषय आहे आणि त्या विषयाशिवाय मुंबईचं चित्र बदलणं अशक्य आहे. हे राजकीय इच्छाशक्तीवाले असावेत म्हणून लोकांनी निवडून दिलं आणि ते आलेत. ते खरंच येणार आहेत का, ते खरंच करणार आहेत का, हा प्रश्न आहे. सर तुम्ही काहीतरी बोलत होतात. आता तुम्हाला सांगतो, सिंगापूरचं एक उदाहरण देतो. जरी सिंगापूर आणि मुंबईची कंपॅरिझन तसं पाहिलं तर टोपोग्राफिकली होऊ शकत नाही, हे आर्ग्युमेंट मला मान्य आहे. उगाच त्याच्या ट्रोलमध्ये हे असे प्रश्न लिहू नका, हे प्रश्न मान्यच आहे मला. पण 9% लोक 1970च्या आसपास मला वाटतं सिंगापूरमध्ये हे अतिशय बकाल वस्तीत राहत होते. तेवढीच घरं सरकारी उपलब्ध होती. त्याच्यानंतर सरकारने स्वतःहून मोठ्या प्रमाणात जमिनी अक्वायर केल्या आणि तिकडे आज 80% लोक सरकारनी बांधलेल्या इमारतींमध्ये राहतात. अगदी सुखवस्तू लोक सुद्धा. म्हणजे बिल्डर नावाचा भस्मासूरच निर्माण तिकडे झाला नाही. हो. अशा प्रकारची एखादी धडक गोष्ट आम्हाला का करता येत नाही? पुढच्या 100 वर्षाची विजन तुम्ही एक लक्षात घ्या. काही ब्रिटिशांनी सगळे अत्याचार केले, पण व्हिक्टोरिया टर्मिनस नावाचं स्टेशन त्यांनी जे बांधलं ते आम्हाला पुढे 100 वर्ष टिकलं. मग आम्ही पुढची 100 वर्ष टिकेल अशा प्रकारची रचना खरंच करतोय का? इथे लाईफ विथ डिग्निटी आम्हाला मिळते का? रिक्रिएशन करायचं असेल तर आमच्या घराच्या बाजूला एखादी चांगली बाग असावी, एखादा चांगला निवांत कोपरा असावा, सावली असावी, तिकडे शांतपणे आम्हाला वाचन करता येईल, काही मित्रांना घेऊन गप्पा मारता येतील, अशी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा स्थानं किती कमी होत चालली आहेत. माणसं एकलकोंडी होत चालली आहेत. इस शहर में हर शख्स परेशान सा है आणि त्याला कारण या शहरातलं विकासाची जे काही आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण होत नाहीत आणि शहराचं बकालपण हे त्या एक शहर में
आबोदाना ढूंढते हैं अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. या सगळ्यामध्ये खरंच खूप भीषण अवस्था आहे. सरकार बदललंय, रचना बदलली आहे, पण शहर बदलायला तयार नाही. आणि यासाठी आत्ता 100 दिवसाच्या आधी आपण सगळ्यांनी प्रयत्न करून आणलेली व्यवस्था, या व्यवस्थेनं हे शहर बदलण्यासाठीचे प्रयत्न प्रामाणिकपणे करायला हवेत. यासाठी आपण आत्तापर्यंत बोलत आलेलो आहोत आणि बोलत राहायला पाहिजे. कारण मुंबई बदलण्यासाठी मुंबईच्या राज्यकर्त्यांसोबत मुंबईच्या माणसांना सुद्धा जागं झालं पाहिजे. मुंबईची सहनशक्ती म्हणून मुंबईने काहीही सहन करायचं असं होता कामा नये. मुंबई सहनशील आहे, मुंबई फार वेगवान आहे, ती आपल्यात अडकलेलं शहर आहे असं न म्हणता थोड्या काही गोष्टी मुंबईच्या माणसांनी सुद्धा लक्षात घ्यायला हव्यात. त्या मुंबईच्या माणसांनी लक्षात घ्यायच्या गोष्टी कोणत्या, 1-2 मिनिटात सांगू शकाल का सर? पहिली गोष्ट म्हणजे आपला विभाग स्वच्छ असला पाहिजे. याकरता पहिले आपण आणि आपला गृहसंकुल यांनी प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्या सोसायटीतला ऑर्गॅनिक कचरा बाहेर टाकता कामा नाहीये. त्याचं वेस्टेजचं रूपांतर हे तिकडेच व्हायला पाहिजे. कर नियमित भरले गेले पाहिजेत. तिसरी गोष्ट, आपण आपल्या अधिकारांबद्दल जागरूक राहिलं पाहिजे. त्याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे. त्या मागण्या सातत्याने केल्या गेल्या पाहिजेत. साधं आपल्या गल्लीतली झाडं कापली गेली नाही आणि आपण गप्प राहतो आणि ते झाड कोणावर तरी पडतं आणि आपण शोकसभा घ्यायला मोकळे असतो. आता शोकसभा नाही, तर आम्हाला आमच्या विकासाचं अशोक चक्र आमच्या प्रत्येक गल्लीत दिसायला हवंय. प्लास्टिकचा वापर आणि सुद्धा त्याकरता जागृत नागरिक हेच सर्वात उत्तम. आणि जे कोणी निवडून दिलेले आहेत त्यांनी कृपा करून आपण या नगराचं भक्षण किती करायचं याचं एक लिमिट जरा ठरवून घ्यावं. आणि उरलेला वेळ तरी नगरासाठी द्यावा एवढी विनंती आहे. नगरसेवकांनी सेवक बनावं, नगराचं मालक म्हणून भक्षक होऊ नये एवढी साधी सरळ अपेक्षा आहे. आणि आपल्या जवळचा माणूस हा भक्षक होणारा होऊ नये यासाठी लक्ष ठेवण्याची जबाबदारी खरीखुरी मुंबईकरांवर आहे. मुंबईकर ही जबाबदारी पार पाडेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि आजची चर्चा इथे थांबूया. पुन्हा परत एक वेगळा विषय घेऊन येणारच आहोत. तोही जीवनाशी संबंधित विषय आहे. जीवनाशी म्हणजे भारतीय जीवनाशी संबंधित विषय आहे. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असं आश्वासन देणाऱ्यांचा विषय आहे. त्या विषयावर उदय सरांच्या सोबत आपण पुन्हा गप्पा मारणारच आहोत. खूप खूप धन्यवाद सर. खूप आभार आपले या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल.